तर हॅलो गाईज, माझं नाव आहे संकेत आणि स्वागत आहे आपलं आपल्या ब्लॉगमध्ये। तर आता आज आम्ही वैष्णोदेवीमध्ये आहे। तर आपल्याला 3 दिवस झाले आहे आणि आता आपण चाललो बर्फ बघायला पटनी टॉप। तर आता जाऊया। तर आता वाजले आहे सकाळचे 6:30 वाजता गाडी येणार आहे आणि आता वाजली आहे आणि याची तयारी व्हायची आहे एवढे। आणि बाकी सगळ्यांची तयारी झाली आहे हा एक राहिला। तर चला बघूया आता समोरचा आणि 6 हिल स्टेशन आहे ते पण पाहणार आहोत आपण। तर चला जातो बर्फात। तर थंडी तर लागणार आहे, याच्यासाठी आम्ही नाही याच्या अंदर 2 ड्रेस घालले आणि पॅन्टात पण 2 पॅन्ट आणि एक त्याच्यावर आणखी एक पॅन्ट, म्हणजे 3 पॅन्ट घालले आहे। तर चला जाऊया आणि बघूया आणि कसा एक्सपिरियन्स राहते ते पण पाहूया। तर चला पण आलो आहे खाली आणि आता अशी आपण कुठे चाललोय। तर गाईज आता सकाळचे 5:45 वाजलेले आहे। आता आम्ही पटनी स्टॉप चाललो। आमची काही मुलांची तयारी व्हायची आहे, गाडी आली नाही आहे, गाडीचा वेट करताय आम्ही। पटनी स्टॉप आणि नत्था टॉप आम्ही दोघे सगळे कव्हर करणार, असे करून 5-6 प्लेस कव्हर करणार। तुम्हाला पुढचा व्ह्यू सांगता। चला जय महाराज, गाडी आल्यावर भेटूया। आपले मित्र बघा, संकेत, विपुल, गौरव, आशुतोष आणि मी आणि आशुतोषची फॅमिली पण आहे। आणि हे वैष्णोदेवी माताचं डोंगर। तर चला जाऊया, गाडी आल्यावर भेटूया। तर फायनली आपली गाडी आली आहे बघा, हे आहे आपली गाडी आणि याच्यात आपण जाणार। चला फोर्स गाडी, चला बघूया। तर काही आपण निघलो आहे बघा आपली गाडी। त्याच्याकडे आहे ना हे मित्र। तर चला तर आता मी मागून समोर आलो आहे आणि समोर आपल्याला हायवे लागलाय। गाडीत पेट्रोल भरणे चालू आहे समोर। समोरून व्ह्यू बघा आणखी इथून। गाईज आम्ही सकाळच्या जेवणासाठी इथं थांबलो आहे। आता हे बघा उतरत आहे गाडीतून आणि समोर बघा पहाडावर बर्फ आणि पहाडावर बर्फ पण आहे। तर चला बघूया आणखी। इथे खूप सुंदर असं वातावरण आहे आणि थंड आहे। तर चला बघूया। चायने बिस्किट आलाय बघा, चाय बिस्किट घेऊया आणि निघूया आणि समोरचा व्ह्यू पण बघूया। चला तर या हॉटेलमध्ये आपण थांबलो आणि आता इथून थोड्या वेळाने निघूया। आणि इथले घर बघा समोर आणि समोरच हे बघा, हे आहे स्वेटर जे बर्फात घालले जातात आणि तिथं केळ्यांना ते दिले जाते। तर चला बसलो मी। तर चला आता निघूया। आपण ज्या ठिकाणी जाणार होतो लत्ता ठापला, जिथे खूप सारी बर्फ आहे, त्या ठिकाणी बंद आहे ते। तर आता इथे आलो आम्ही या गार्डन मध्ये। तर बघा समोर गार्डन, तर इथे पण बर्फ आहे पण इथे थोडी आहे। चला आपण बघूया, समोर गार्डन आहे आणि आपले सगळे मित्र समोर गेले आहे। तर चला लवकर जाऊया। तर काही हे बघा बर्फ आणि बघा इथं व्ह्यू आणि हे समोर आपल्या बर्फ आहे एवढी तर आहे पण जास्ती बर्फ नाही आहे। तर त्याला आता हे जर लत्ता टॉपचं जर खुललं तर आपण जाऊया। तर सध्या आता इथेच आहो मी।
इकडं पूर्ण बघून घ्या. आपण याचे गोले पण बनवू शकतो, आईस गोले पण बनवू शकतो आणि हा असं फेकून मार पण शकतो. बघा समोरच आहे गार्डन, इथे ऍक्टिव्हिटीज केले जातात. तोची बाबा बघा, हे आशितोची फॅमिली, हे आशितोची ताई, विपुल चष्मा चष्मा नाही मिळणार. जय माता, जय माता. तर काही जाता मी बर्फाचा गोळा बनवतो ना, याच्या अंगावर मारून हा आपला गोळा आला आहे आणि हा विपुल. बर्फामध्ये चिल करण्याचा अलगच एक्सपिरियन्स आहे. तर बघा आता आम्ही करत आहोत सध्या. हे बघा बरं, हो हे बघा. तर काही आता आपण बर्फ जमा करूया आणि एकाच्या अंगावर फेकूया त्याला आणि त्याची रिएक्शन बघूया. बर्फ जमा झाला तर आता बर्फ फेकूया. तर फेकलाय आपण. तर मित्रांनो बर्फ उचली हाताचे हाल बघा, थंडे थंडे हात आणि थंडी थंडी हवा. तर चला आणखी बघूया. तर गाईज आता आम्ही चाललो समोरच्या हिल स्टेशनवर. तर चला चला जाऊया. तर गाडी आपली स्टार्ट झाली आहे. तर चला. तर आता आलो मी ह्या पटनी स्टॉप हिल स्टेशनवर. तर चला जाऊया समोर आणि बघूया काय आहे ते. चला. तर गाईज या ठिकाणी वरती खूप जास्त बर्फ आहे. तर चला बघूया. तर आम्ही चाललो आहे. हे बघा बर्फाचा व्ह्यू. इथे जास्त इथे ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, म्हणजे जसं स्लायडिंग करायची राहिली कोणाला आणि कोणाला काही करायचं राहिलं ते करतात. तर चला बघूया काय काय आहे इथे. तर चला. तर काही इथे गळण पण आहे बघा, पाय पण घसरतात इथून. चला आपण आलो खाली. फायनल व्ह्यू. बर्फामधले झाड खेळणं चालू आहे. बर्फ दे. घोडे पण आहेत. त्या घोड्यावर फोटो काढतात. आणि चला आता आम्ही पासून खालीपर्यंत स्केट करणार आहोत. हे बघा त्यांची स्केट, त्यांची स्केट आणि ह्या स्केटवर आम्ही बसूया. तर चला तर बघा आता आम्ही स्केटवर बसलो, मजा आली. तर आता चला जाऊया वरती. तर चला. तर काही आता आम्ही आलो वरती. खालती आहे बर्फ. तर आता वरती आलो. इथं हात शिकत आहो आणि मॅगी पण घेतली आम्ही ना. तर मॅगी बनवणं चालू आहे बघा. आणि समोर चाय पण आहे.
देखो और ये भैया मॅगी बनवले. तर चला आता इस्तू शिकूया. पहिले चाय पिऊया मग मॅगी खाऊया. चला तर आमची मॅगी खाऊन झाली. इथं घोडे पण आहे बघा. हे आहे घोडे. सवारी आहे घोड्याची बघा. इथे झिप लाईन पण आहे बघा. चढून इथून खाली जाते. तर त्याला बघतो आता कसं काय आहे. तर झिप लाईनचे इथून खालती जायचे 500 रुपये आहे. तर आम्ही वापस येऊन गेलो आहे. तर एवढे पैसे काय खर्च करायचे नाही. तर चला आता चाललो आम्ही गाडीकडे. तर चला तर आता आम्ही चाललो आणखी दुसऱ्या स्टेशनवर. तर चला जाऊया. आता निघालो आम्ही. समोर गाडी उभी आहे तिकडे. तर चला जाऊया. तर आपण इथून निघलो दुसऱ्या हिल स्टेशनकडे. तर चला आणि भेटूया. हा आपला तिसरा हिल स्टेशन राहील. तर चला तर काही फायनली आम्ही पोहोचलो आहोत नोकिया टॉपला. जे आम्ही पहिले येणार होतो जिथे जाम लागला होता तो खुल्ला आणि आलो आहे आता. आणि हे बघा आमची गाडी. तर आता इथून थोडा जाम आहे. 10 मिनिट समोर आहे. तर आता आम्ही पायी जाणार आहोत. तर चला जाऊया आणि बघूया. आणि हे बघा रस्त्यावर बर्फ पडली आहे. तर चला तर आता आम्ही आलो आहोत समोर. तर हे बघा. तर समोर इथं खूप बर्फ आहे. डोंगरा एवढी बर्फ आहे. तरी आता इथे जुते घेणं चालू आहे बघा. इथे आशुतोष जुता लावला आहे त्याने. इथं 100 रुपये जोडी जुता आहे. आणि आपले जुते इथेच काढून ठेवायचे आहे. तर आता आलो मी समोर बघा. इथं आहे खूप जास्त बर्फ आणि याच्या समोर पण आहे खूप जास्त बर्फ. तर जाऊया आणि समोर पाहूया. तर चला भेटूया आपण समोर. तर गाईज हे बघा इथून एवढा आहे बर्फ. खूप सारा बर्फ आहे इथे. तिच्यापेक्षा इथे बरंच जास्ती आहे. आणि हे बघा समोर बघा लोकांची भीड. तर गाईज हे बघा इथे आहे जास्त बर्फ. खूप जास्त बर्फ आहे. बघा पाय असा टाकला की दबतो. तर चला. तर बाकीचे आपले मित्र वरती आहे. हे बघा हा आशुतोष बर्फ आहे. समजून जा तुम्ही वरतच चला. आम्ही आता पहाडी वरती चढून आलो. हात टाकून तर काय आता मी वरती चढत आहो बघा. वरती चढण्याची टेक्निक बघा. तो वर चढून राहिला. त्याची वर चढण्याची टेक्निक तुम्ही बघू शकता. हे बघा असली बर्फ आणि नॅचरल बर्फ. हे बर्फ कालच पडली आहे आणि कालच इथे जास्त जमा झाली आहे. तर बघा किती सारी बर्फ आहे. गाईज आता आम्ही चाललो त्या मातीच्या घराजवळ. तर चला जाऊया. आणि हे बघा हे बघा मी उमटलो इथं. दिसते का. मी दिल बनवलं आहे. दिल संभल जा जरा. आता आम्ही इथे बनवत आहोत पाहुला. तर बघा आम्ही कसा बनवत होतो. तर चला बनवूया. हा पावला बनवलाय पहा. टेडी
तर आता आपलं इथून फिरून झालं आहे आणि आम्ही वरून खाली आलो आहे आणि आता जाऊया नेक्स्ट लोकेशनला. तर बघा आता इतकी भीड. तर आता जाऊया ट्रॅव्हल्सकडे. तर चला. तर गाईज आम्ही मगाशी ज्या दुकानात थांबलो होतो खाण्याच्या, तर आता ज्या जागी आपण 2 जागी फिरायला जाणार होतो ते आता बंद आहेत. तर आता डायरेक्ट आपण कटरा शहरमध्ये वापस जाणार आहोत आणि रूमवर जाणार आहोत. तर आता इथे संध्याकाळचे 5 वाजले आहे. तर चला बघा आणि संध्याकाळचा व्ह्यू बघून घ्या. तर हे आपली गाडी आहे. तर चला जाऊया. आता 7:30 वाजले आहे आणि आम्ही कटरा शहरात पोहोचलो आहोत. आता जाऊया हॉटेलकडे. तर चला हॉटेलकडे पोहोचलो. बघा हे आहे रामा पॅलेस आणि तर चला जाऊया आता हॉटेलमध्ये. चला. तर काही आम्ही आता आलो होतो जेवण करायसाठी आणि आमचं जेवण झालं आहे. आता बघा चंबल आलो आहे. तर आता आणखी हॉटेलमध्ये जाणार आणि झोपाची तयारी आहे. तर चला जाऊया. काहीच आम्ही आलो सगळे जेवण करून रूममध्ये. आता बघा आता झोपाची तयारी चालू आहे. तर आजचा ब्लॉग इथंच खतम करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर त्याच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर बाय बाय. टेक केअर. सी यू सून. बाय बाय.